वयोगटातील हे जी नवजात बालक आहेत, नवजात बालक 46,669 बालकांचा नवजात बालकांचा मृत्यू झाला या 3 वर्षामध्ये। आणि कुपोषणामध्ये हे 14,226 हे कुपोषणामध्ये झालेले मृत्यू आहेत। हा मृत्यूचा आकडा बघता या राज्यामधील कुठली अर्थव्यवस्था मजबूत होत चालली, कुठली व्यवस्था मजबूत होत चालली, कुणाला याचा फायदा होत चालला, कोण यामध्ये सुखी आहे, अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झाली। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला विनंती करतो आहे की ह्या सगळ्यामध्ये आपण गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे। आरोग्य विभागाची तर फारच वाईट अवस्था आहे। आपण पाहिलंय पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमचे राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री आहे, या गर्भवती महिलेला 6 किलोमीटर 5 किलोमीटर ॲम्ब्युलन्स नाही, रस्ता नाही, म्हणून यात एक त्याला पालखी करून त्या बांधून ज्या पद्धतीने नेला आहे त्या डिलिव्हरीसाठी झोडीमध्ये टाकून आणि पायी नदी ओलांडून नाला ओलांडून जीव धोक्यात घालून त्या गर्भवती असलेल्या महिलांच्या बाळंतपणासाठी पळावं लागलं। आणि दुर्दैवाने तिथे गेल्यानंतर उशीर झाल्यामुळे त्या महिलेचा आणि बालकाचा मृत्यू झाला। कोणासाठी भूषणाव आहे, कोणासाठी अभिमानाची बाब आहे। गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये आपण फार मोठ्या प्रगतीच्या गोष्टी करतोय। मेळघाटामध्ये तेच प्रकार आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न आहे, अनेक ठिकाणी आरोग्याचा प्रश्न आहे। मोकळ्या प्रमाणामध्ये खुलेआम बनावट औषधीचा सुळसुळाट झालाय, पकडल्या गेलेत, कारवाई नाही, अद्यापही कारवाई होत नाही। अध्यक्ष महोदय, आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, बनावट औषधीचा रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी एक विशेष यंत्रणा आपल्याला आता कामात लावावी लागेल। प्रत्येक ठिकाणी बनावट औषधी प्रत्येक ठिकाणी सापडली जात आहे। एक्सपायरी डेट झालेली औषधीचा पुरवठा होत आहे। इथे कुणाचंच काही कंट्रोल राहिलेलं नाही यामध्ये, म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला एक सांगतो की आपण बघा कसं केलं जातं या आरोग्य विभागात, काय धिंडवडी निघाले। एक नाशिकचे CS आहेत डॉक्टर चारू दत्त शिंदे, मी यांना या संदर्भात आबिटकर साहेबांना पत्र पण दिलं, माननीय मंत्री महोदयांना, की 9/11/2025 ला पत्र दिलं। यांच्यावर काय आरोप आहेत, वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी हे करणं, पण विशेष म्हणजे यांच्यावर SCBची कारवाई झाली। आता SCBची कारवाई झाल्यावर तो व्यक्ती तिथे कसा राहू शकतो? त्यांनी नंदुरबार आणि नाशिकमध्ये CS असताना बनावट करोडो रुपयांची बिलं काढली, म्हणून त्याच्यावर ठपका आहे। 4 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला बोगस बिलं काढून, म्हणून SCBने त्याच्यावर कारवाई प्रस्तावित केली आहे, कारवाई केलेली आहे। अशा या चारू दत्त शिंदेला का बदली होत नाही? कुणाचा नातेवाईक हा, कुणाचा जावई आहे, त्यामुळे याची बदली होत नाही। उद्या कुंभमेळ्याचे 500 कोटीचा बजेट आहे, त्या 500 कोटीतून याला लुटण्यासाठी, कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारण्यासाठी पैशाच्या, यासाठी या नालायक अधिकाऱ्याला ठेवलाय। कशासाठी ठेवलाय याला नालायकाला? ज्याच्यावर एवढा मोठा गंभीर आरोप आहे, त्याच्यावर SCBची चौकशी झाली आहे, यांनी अनधिकृत बिलं काढली, अधीनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बिलं काढताना दबाव टाकतो, धाक दाखवतो, धपटतो, अशा प्रकारचे त्याच्यावर आरोप आहे। वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनास कोणत्याही प्रकारचा अजिबात सहकार्य करत नाही। अनेक प्रामाणिक अधिकाऱ्याला शासनाला न कळवता हा काही अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून टाकले यांनी, खाली कर्मचाऱ्यावर। जर तो त्याच्या दबावात नाही आला तर त्याच्या विरुद्ध रिपोर्ट देतो, आणि ह्या ब्लॅक लिस्टेड कंपन्यांबरोबर संगनमत करून यांनी निविदा राबवली, म्हणून SCBची याच्यावर कारवाई झाली। आता SCBची कारवाई झालेला नाशिक मधला अधिकारी हा शिंदे, याच्यावर कारवाई होऊच नाही, त्याला तिथेच ठेवावी। ही तुमची पारदर्शकता, ही तुमची इमानदारी आरोग्याप्रती, हे तुमचे बेईमानी नाही, याला पाठीशी घालण्याचा प्रकार नाही। कुणाचा नातेवाईक, सत्ताधारी पक्षातील एखाद्या आमदार खासदाराचा नातेवाईक म्हणून त्याला मोकळं रान द्यायचं चोरीसाठी, त्याला खुली छूट द्यायची, जा खा, जेवढा चरायचं असेल चर, जनावर म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, हे सांगायचा प्रयत्न आहे। याला तातडीनं तिथून हलवलं पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे। अध्यक्ष महोदय, हा पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालयातील गंभीर एक प्रकरण आपल्याला माहित आहे। प्रीती जाधव यांची जी मृत्यू झाला, बालिकेचा आणि आईचा, दोघांचाही मृत्यू झाला। ही महिला गरोदर होती, ही खरं म्हणजे हत्याच आहे। शेवटच्या आठवड्याचा प्रस्ताव सुरू आहे। विजय वडेट्टीवार काँग्रेस नेता बोलतायत। अनेक गोष्टींवरती विजय वडेट्टीवार यांनी बोट ठेवलं आहे। राज्यामध्ये मुली खरेदी विक्रीचं रॅकेट सुरू आहे असं देखील ते म्हणाले। विधानसभेमध्ये हा अंतिम आठवडा प्रस्तावाला सुरुवात झाली।